याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, पार्थ पवार जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणी आज अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, अपडेट। जगदीश अगदी बरोबर आहे। खरं तर सकाळपासून हा संपूर्ण विषय जो आहे तो राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप आणणारा ठरवला गेला। कारण का अजित पवारांचे पार्थ पवार जे आहेत ते चिरंजीव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी कंपनी आहे, ज्या कंपनीवरती ते स्वतः डायरेक्टर आहेत, मीडिया नावाची ती कंपनी आहे, ज्याच्यामध्ये LLP मध्ये ते भागीदार काही दिवस होते, त्यानंतर ते डायरेक्टर देखील या कंपनीचे झालेले पाहायला मिळत आहे। तर त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून हा सगळा जो आहे तो व्यवहार जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय आणि अगदी 1800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये जी आहे ती पार्थ पवारांनी खरेदी केलेली पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या ठिकाणी उद्योग स्थापन करणार आहे, त्यामुळे जी स्टॅम्प ड्युटी असते ती स्टॅम्प ड्युटी देखील त्यांनी भरलेली नाहीये। खरं तर 7%हून स्टॅम्प ड्युटी जी आहे ती भरावी लागते, परंतु 5% जरी माफ केली असली तरी उर्वरित 2% स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं, परंतु ते देखील न भरता अशा पद्धतीने जे आहे तो हा संपूर्ण व्यवहार झालेला आहे। त्यामुळे मुद्रांक शुल्काचे अधिकारी जे आहेत ते पुण्यातील बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून तक्रार जी आहे ती दिली गेलेली आहे, परंतु यामध्ये पार्थ पवारांचं नाव नसल्याचं देखील समजतंय। खरं तर पार्थ पवार यांचं नाव यामध्ये असावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती अनेकांकडून केली जाते, परंतु पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार जी आहे ती बावधन पोलिसांकडे स्टॅम्प ड्युटीचे मुद्रांक शुल्काचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून दिली गेलेली नाहीये। त्यामुळे बरं। आता उद्याच्या दिवसामध्ये या सगळ्यामध्ये काय होतोय आणि हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो रद्द करावा अशी देखील मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। पुण्यामध्ये वेगवेगळे पक्ष आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आज शिवसेनेने आंदोलन केलं, उद्या देखील जे मूळ या जमिनीचे मालक आहेत, साधारणतः 550हून अधिक मालक जे आहेत ते यामध्ये असल्याची देखील माहिती मिळते। गायकवाड कुटुंबीय जे आहेत त्यांची यामध्ये मालकी आहे असं देखील सांगितलं जातंय। ठीक त्यामुळे आहे। त्यांच्या माध्यमातून देखील उद्याच्या दिवशी आंदोलन जे आहे ते या सगळ्या व्यवहारांविरोधात केलेलं पाहायला मिळणार आहे। धन्यवाद रोहन, दिलेल्या माहितीबद्दल।